मुंबईत काल रात्री झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं मुंबई महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल केली। या पावसानं साकीनाका मेट्रो स्थानकाच्या खालचा नाला भरून रस्त्यावर वाहत होता, त्यामुळे घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर 4 ते 5 फूट नाल्याचं पाणी भरलेलं होतं। त्या पाण्यात अनेक वाहनं अडकूनही पडली होती। गेली अनेक वर्ष या नाल्याची योग्य सफाई होत नसल्यानं घाटकोपर अंधेरी लिंक रोडला त्याचा मोठा फटका बसत असतो। काल रात्रीही मुसळधार पावसाचं पाणी साचून या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला, तसंच नागरिकांनाही नाल्याच्या घाणेरड्या पाण्यातून वाट काढावी लागली। आपण पाहूयात पहिल्याच मान्सूनपूर्व पावसात मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काय भाष्य केलं। काल अंधेरीचं सबवे असेल किंवा अनेक ठिकाणी आपण पाहिलं, सगळीकडे गोंधळ होता। मी रात्री पाहत होतो, साधारणपणे 11-11:30 वाजता देखील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पूर्णपणे चोकअप ब्लॉक होता। कुठेही यंत्रणा दिसत नव्हती रस्त्यावर, ना ट्रॅफिक पोलीस होते, ना कोण कोणी लोकांना मदत करायला रस्त्यावर नव्हतं। आणि काल मुंबईचे जे हाल झाले, काल पुण्यामध्ये पण मी पाहत होतो, सिंहगड रोड असेल किंवा इतर काही असतील, सगळी शहरं आपली ह्या भाजपाने उद्ध्वस्त करून ठेवले। सगळीकडे खोदकाम, कॉन्ट्रॅक्टरला कामं, खोटी कामं करून ठेवलेली आहेत। आज देखील आपण पाहतोय मुंबईमध्ये रस्त्याच्या बाजूला गटारांमधून जो गाळ काढून ठेवलाय तो तसाच आहे, कुठे उचललाय? आणि कुठे ना कुठेतरी महानगरपालिकेवर भाजपची सत्ता बसवली आहे मुख्यमंत्री कार्यालयातून, त्यांनी हे उत्तर देणं गरजेचं आहे की आमच्या शहरांची वाट का लावली तुम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।